त्रिभाषा धोरणाबाबत राज्य सरकारनं नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे। ती समिती तत्काळ रद्द करण्याची मागणी मराठी भाषा तज्ज्ञ दीपक पवार यांनी केली आहे। नरेंद्र जाधव यांची भाषा धोरणाबाबत नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी निवड योग्य नसल्याचं दीपक पवार म्हणाले। नरेंद्र जाधव यांनी स्वतःहून अध्यक्षपद घ्यायला नको होतं असंही दीपक पवार म्हणाले। तसंच 7 जुलैला आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। तर सर्व राजकीय पक्षांची भेट घेऊन त्रिभाषा धोरणाबाबत मतं जाणून घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। नरेंद्र जाधवांनी दखलपात्र आत्मचरित्र लिहिणं आणि त्यांनी अर्थतज्ञ असताना बालशिक्षणाच्या क्षेत्रातल्या समितीचं अध्यक्षपद घेणं या दोनही गोष्टींमध्ये काहीही मेळ नाही। खरं तर नरेंद्र जाधवांनी स्वतःहून या प्रकारच्या समितीचं अध्यक्षपद मी घेणार नाही असं स्पष्टपणे सरकारला म्हणायला पाहिजे होतं, पण कोणत्या दडपणाखाली कोणत्या कारणाने त्यांनी ते स्वीकारलं याची आम्हाला कल्पना नाही। त्याची कारणं काही असतील। डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या समितीला आमचा पूर्ण विरोध आहे। मी त्यांचंही म्हणणं जाऊन ऐकून घेणार आहे। त्यांचं असेल, राज ठाकरे असतील, इतर नेते असतील, या सगळ्यांचं म्हणणं सगळ्यांचं ऐकून घेणार आहे आणि त्यानंतरच समिती आपला अहवाल सादर करेल। अर्थात त्यांनाच नाही, सगळ्या नेत्यांना, सगळ्या बाजूच्या सगळ्या नेत्यांना भेटून आणि त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना भेटून, पालकांना, विद्यार्थ्यांच्या पालकांना भेटून सल्लामसलत करून फायनल निर्णय अहवाल सादर करण्यात येईल। तो वेळेवर सादर करण्यात येईल। अरे अहवाल यायच्या अगोदर प्रिज्युडाइज माइंडनी एखाद्या समितीच्या बाबतीत वक्तव्य करणं चुकीचं आहे। समितीचा अहवाल येऊ द्या, अहवालामध्ये काय नमूद केलंय ते पाहू द्या आणि मग त्याच्यावरती भाष्य करणं योग्य ठरेल। ठीक आहे।